तुकाराम मुंढेचा मोठा दणका, 1.82 कोटीचा माल जप्त, भेसळखोरांमध्ये खळबळ. एफडीएच्या ॲक्शनमध्ये. मुंबई आणि भिवंडी परिसरात जनतेच्या आरोग्याशी थेट संबंधित गैरप्रकार उघडकीस आणल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत अवैध सौंदर्य प्रसाधने तयार करणारे कारखाने, भेसळयुक्त चहा पावडर तयार करणारे आस्थापन तसेच नियमाचे उल्लंघन करून अन्नपदार्थ विकणाऱ्या दुकानदारांवर धडक कारवाई करण्यात आलेली आहे. तुकाराम मुंढे हा नाव ऐकताच सर्वांमध्ये आता पसीने सुटत आहे. कारण की तुकाराम मुंढे हे पदभार जेव्हापासून स्वीकारलेला आहे तेव्हापासून भेसळखोराची खैर नाही आहे. कारण की तुकाराम मुंढे हे सर्वांसाठी महत्त्वाची कामे करत असतात आणि नेहमी त्यांच्या बदल्या होत असतात. तुकाराम मुंढे यंदा एफडीएच्या ॲक्शनमध्ये आहेत आणि ते विशेष करून नागरिकांच्या आणि त्यांच्या संबंधित खूप अन्न आणि औषधी प्रशासनाच्या संबंधित सर्व कारवाया पूर्ण करत आहे. त्यांनी हे निर्बंध घेतलेला आहे की काही हो ते पूर्ण काम जे हातात घेतलेलं आहे ते पूर्ण केल्याशिवाय सोडणार नाही. अवैध सौंदर्य प्रसाधनांच्या कोट्यवधीचा साठा जप्त होत आहे आणि मुंबई भिवंडी येथे विनापरवाना सौंदर्य प्रसाधने तयार करणाऱ्या कारखान्यावर छापे टाकण्यात आले आहे. या कारवाईत किड्स आणि केटीमन ब्रँडच्या विविध उत्पादनांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. लक्षात घ्या, केटीमन आणि किड्स यामध्ये हेअर केअर किट, शॅम्पू, बेबी लोशन, सनस्क्रीन, हेअर ऑइल, कंडिशनर, क्रीम, साबण, फेसवॉश आणि हेअर जेल यासारख्या उत्पादनांना समावेश आहे. तर लक्षात घ्या नागरिकांनो, ही तुमच्यासाठी पण महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही कितीक असो काही असो सौंदर्य प्रसाधने आणि क्रीम वापरत असतात म्हणजे तुमच्या जीवाशी जीव घेणं खेळ खेळणे आता सुरू झालेले आहे. तपासणी ही उत्पादन आवश्यक परवानगीशिवाय तयार व विक्री बाजारात पाठवली जात असल्याचे समोर आले. या कारवाईत तब्बल 1,52,97,832 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. याशिवाय अंधेरी येथील लक्षात घ्या क्रिया एंटरप्राइजेस या स्थापनेवर टाकलेल्या छाप्यात 29,84,439 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. या उत्पादनाचा चुकीचा पत्ता नमूद करण्यात आला होता तसेच बॅच क्रमांकाचा अभाव असल्यामुळे आढळून आले. त्यामुळे ग्राहकाच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वर्तमानपत्रात वडापाव विकणाऱ्या 23 दुकानदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मुंबईत अनेक भागामध्ये गरम वडापाव, भाजी आणि इतर खाद्यपदार्थ वर्तमानपत्र किंवा छापील कागदावर गुंडाळून विकले जात असल्याचे निदर्शनास आले. अन्न आणि सुरक्षा नियमानुसार ही पद्धत धोकादायक आहे आणि ही पद्धत धोकादायक मानली जाते. वर्तमानपत्राच्या शाईमध्ये विविध रासायनिक घटक असतात. गरम अन्नाच्या या शाईचे संपर्क आल्यास ते घटक अन्नामध्ये मिसळून मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकतात. त्यामुळे एफडीएने विष मोहीम राबवत 23 दुकानदारावर कारवाई केली आहे. 1,51,000 रुपयांचा दंड वसूल केलेला आहे. चहा पावडरमध्ये रंगाची भेसळ. नागरिकांनो, 1900 म्हणजे की 9,900 किलो माल जप्त. अंधेरी पश्चिम भागात चहा पावडरमध्ये रंग मिसळून ग्राहकाची फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. तपासादरम्यान प्लास्टिकच्या टबमध्ये चहा पावडर, कृत्रिम रंग आणि पाणी मिसळून भेसळ तयार केली जात असल्याचे आढळून आले. या कारवाईत सुमारे 900 किलो भेसळयुक्त चहा पावडर तसेच रंगाचे डबे जप्त करण्यात आले. जप्त मालाची किंमत 21,720 रुपये इतकी असल्याने सांगण्यात आले आहे. संबंधित आस्थापनेकडे कोणताही वैध परवाना नसल्यामुळे DI नगरनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. जनतेच्या आरोग्याशी कठोर भूमिका. जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या, भेसळखोर, नियमभंग करणाऱ्या व्यावसायिक आणि अवैध उत्पादन करणाऱ्या विरोधात अन्न व औषध प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या मोहिमेमुळे ग्राहकाच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा स्पष्ट संदेश संबंधितांना मिळाला आहे. या धडक कारवाईचे सर्व स्तरातून स्वागत केले जात असून भविष्यात अशा गैरप्रकाराविरोधात आणखी कठोर पावले उचलली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण की लक्षात घ्या मित्रांनो, सध्या तुकाराम मुंढे हे या पदाधिकाऱ्यावर असल्यामुळे या गोष्टी होत आहे, परंतु आपल्यापर्यंत या गोष्टी पोहोचल्यासुद्धा नसता. कारण की सौंदर्य क्रीम, खाणं पिणं, चहा यासारख्या गोष्टीसुद्धा आपण नेहमी दैनंदिन जीवनात वापरत असतो, परंतु याचा गैरवापर आपल्या जीवाशी खेळण्यासाठी होईल हे कधी आपण विचार केलेला नव्हता. कधी आपण बॅच चेक करत नाही, कोणती कंपनी आहे चेक करत नाही किंवा त्याचा परवानासुद्धा आपण चेक करत नाही. पण या सर्व गोष्टी तुम्हाला चेक कराव्या लागतील आणि तुमच्या इकडे पण अशा फ्रॉड कंपन्यासुद्धा चालू असतील. याबद्दल तुकाराम मुंढे ॲक्शनमध्ये आहेत, परंतु तुम्हाला पण ॲक्शनमध्ये यायचं आहे.
कमेंटमध्ये नक्की कळवायचं आहे तुम्हाला अशी कधी घटना घडली किंवा तुमच्या इकडे पण असे काही होतात का? कारण की लक्षात घ्या, तुकाराम मुंडे एकटे मिळून काही गोष्टी करू शकत नाही, ते आपल्याला सर्वांना मिळून करायचे आहे. तुमचा एक कमेंट आणि एक लाईक या गोष्टीबद्दल तात्पर्य दाखवतो. म्हणून लगेच आत्ताच कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं जास्तीत जास्त हा व्हिडिओ नागरिकापर्यंत शेअर करा आणि पोहोचवा. अशाच महत्त्वाच्या ताज्या अपडेट्ससाठी किंवा जाहिरातीसाठी बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. आपल्या एका सबस्क्राईबमुळे सत्य बातम्या अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.